वन दाखवतो जिथे आपण पहिला व्हिडिओ बनवलाय. होलसेलसाठी बुकिंग करायची असेल कधी कॉल करा. सर्वात सुंदर घरगुती व हे जे मूर्त्या आहेत जसं श्री तुकाराम महाराजांच्या रूपात पालखीला आपण स्पर्श करून आणलेला आहे. स्पेशली हाताचं बघायचं झालं तुमच्या अशा 5 फेवरेट ज्या दाखवतो जे मल्हार बघू शकतो बाल गणेश केली आहे. ते सुंदर एक मूर्ती आणि मला वाटतं मागच्या स्टॉल राईट लालबागचा राजा मूर्त्यांना जे फिनिशिंग आहे त्यांना ड्रेपरी केलेली आणि ते पण 1 फीट मध्ये आणि ह्यांना जर अजून काय सिंपल 2 मध्ये बनवलेली 1 काठपदर धोतर वगैरे मला बघू शकता तुम्ही. आता हा एक फेटा बघा सुरुवात ही कामाची कारण वेळ लागला सुरुवात केव्हा मोरपंख आणि आपलं ते 2 नंबर दुकानावर स्टॉल नंबर 2 श्री शिव मंगल मूर्ती म्हणजे PCMCतील सर्वात सुंदर घरगुती व छोट्या मंडळांसाठीच्या स्पेशल मूर्ती आहेत. कारण आपल्याकडे मोठ्या मंडळाच्या मूर्त्या नसतात राईट. आणि व्हिडिओची सुरुवात अशी करण्याचं कारण असं की इकडे स्टॉल नंबर 2 आहे. स्टॉल नंबर 1 जो आपला त्याच्या बाजूलाच आहे राईट. त्याच्या बाजूलाच. तर मित्रांनो तुम्हाला स्टॉल नंबर 1 दाखवतो जिथे आपण पहिला व्हिडिओ बनवलाय. जवळपास बऱ्याचशा मूर्त्या आहेत आणि टोटल मूर्त्या किती असणार आपल्याकडे? टोटल मूर्त्या आपल्याकडे 800 मूर्त्या आहेत. आणि संपूर्ण POP असणार की इको फ्रेंडली? नाही इको फ्रेंडली. आणि हा वाला सेक्शन स्पेशली घरगुती गणपतीसाठी आहे. हा स्पेशल घरगुती आणि बाहेर जे ठेवलेत आपण ते मंडळासाठी ठेवलेले. ओके पण हे जे मूर्त्या आहेत जसं श्रीनिवास आणि एक दुसरी एक मूर्ती आहे राईट वल्लभ. तर ह्या दोन्ही मूर्त्या ज्या आहेत ते घरगुतीसाठी पण चालतात राईट? हो घरगुतीसाठी पण काही मंडळासाठी पण चालतात. ओके सर्वात पहिलं म्हणजे आपण ही मूर्ती दाखवायची आली तर बघू शकता ही जी आहे ही वल्लभ मूर्ती आहे आणि याची फिनिशिंग जर बघितली तुम्ही तर खूप सुंदर आहे. जसं डिटेलिंग खूप आहे. फिनिशिंग म्हणजे ऍक्च्युली असं वाटतं की गणपती बाप्पा सदैवून बसलेत राईट. एक्झॅक्टली याची डोळ्याची फिनिशिंग बघू शकता आणि म्हणजे तीच नाही तर आपले श्रीनिवास. तर ही मूर्ती पण बघू शकता ही साधारणतः 3.5 फूट असेल ना? 3.5 आणि ही वाली 3 फूट. 3 फूट 3.5 फुटामध्ये स्पेशली हाताचं बघायचं झालं ही फिनिशिंग बघा तुम्ही. पायाची फिनिशिंग डोळे एक्झॅक्टली सेम आहे आणि खूप सुंदर आहे आणि ह्यालाही ड्रेपरी करून भेटेल. कारण की स्पेशालिटी म्हणजे तुम्ही आतमध्ये जेवढेही गणपती बघणार आहात सगळे ड्रेपरी सहित असणार आहे. आणि ही जी मूर्ती आहे ही खूप प्रसिद्ध मूर्ती आहे कारण की यावेळेस आपल्या पालखीमध्ये गेले तुकाराम महाराजांच्या राईट. पण आता आपण स्टॉल एक्झॅक्टली बघतोय पूर्ण एकूण एक गणपती बाप्पांच्या मूर्त्या दाखवण्याचा प्रयत्न करू. पण त्याआधी इथे किती इंचापासून किती फुटापर्यंत मूर्त्या आहेत? इथं आहेत 1 फीट पासून तर आपल्याकडे 3 फीट पर्यंत आहे. मॅक्स टू मॅक्स. क्या बात आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आकर्षण म्हणजे तुकाराम महाराजांच्या रूपातील मूर्ती. आणि ही जी मूर्ती आहे ही स्पेशल आहे त्याचं कारण असं की ही आपल्या पालखी जी असते पालखी सोहळ्यामध्ये आपण तुकाराम महाराजांच्या पालखीला आपण स्पर्श करून आणलेला आहे पादुकांना. यस खूप स्पेशल मूर्ती आहे. रील खूप व्हायरल झाली आहे बट ही बुकड आहे. पण दुसरा पीस अवेलेबल नाही? दुसरा 1 पीस ओनली वन. क्या बात आहे. आणि मेन महत्त्वाचं म्हणजे या जेवढ्या मूर्त्या तुम्हाला दिसतात सगळ्या ड्रेपरी सोबत आहेत. विविध प्रकारचे फेटे आहेत जे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि हे सगळे करतात गिरीश आणि मेघना. हाय मेघना, हाऊ यू? जय गणेश. जय गणेश. तर ह्यावेळेस गिरीश आता सर्व मूर्त्या स्पेशल असतात खूप सुंदर आहेत. पण तुमच्या अशा 5 फेवरेट ज्या दाखवू शकता तुम्ही? दाखवतो तुम्हाला. ओके कारण की मित्रांनो इथं जेवढ्या मूर्त्या तुम्ही बघणार प्रत्येकाला एक विविधता आहे. म्हणून मी बोलतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण संपूर्ण मूर्त्या आम्ही दाखवायचा प्रयत्न करू. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही. ओके मित्रांनो बघू शकता खूप सुंदर मूर्ती आहे आणि ही आहे इको फ्रेंडलीमध्ये. आणि बघू शकता याच्या डोळ्याचं फिनिशिंग फेटा मॅचिंग फेटा दिलाय, मॅचिंग शेला दिलाय, मॅचिंग धोती दिली आहे. तसंच जय मल्हार एक बघू शकता अवेलेबल आहे. ओके जय मल्हार बघू शकता खूप सुंदर आहे आणि तेवढं सुंदर फिनिशिंग आणि मुंबई पॅटर्नमध्ये असल्यामुळे एक वेगळा टच देण्यात आला आहे. तशीच ही जी मूर्ती ही 2 फुटामध्ये 1 फुटामध्ये? 2 फुटामध्ये बट ओके. आणि त्याचा फेटा बघा स्पेशल आहे. त्याच्याच बाजूला एक मेटल वर्क आणि ब्रोश लावून बनवण्यात आलेला फेटा आणि तसंच सुंदर ड्रेपरी म्हणजे यावेळेस जे कलर पण यूज केलेत ते पण बेस्ट आहेत एकदम. आणि ही एक मूर्ती बघू शकता आणि मेन म्हणजे इको फ्रेंडली असल्यामुळे तुम्हाला ह्याच्यात पाटही भेटेल म्हणजे उचलायला इझी पडेल. आणि ही मूर्ती बघू शकता ह्याचं पण फिनिशिंग फेटाचं ड्रेपरी संपूर्ण वेगळं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही वाली फ्लोरोसेन्समध्ये ही पसंती जास्त मिळालेली या मूर्तीला. ओके त्यामध्ये किती पीस असतील आपल्याकडे? यामध्ये खूप पीस आहे आपल्याकडे अवेलेबल आहे. तर मित्रांनो बघू शकता खूप सुंदर आहे. तशीच सुंदर एक मूर्ती आणि मला वाटतं मागच्या स्टॉलवर आपण जी पाहिली त्याची फिनिशिंग वेगळी होती राईट या मूर्तीची म्हणजे त्याची जी ड्रेपरी केली होती आपण ड्रेपरी त्याला पण तो कलर वेगळे होते. तर ही वाली बघू शकता म्हणजे कलर चॉईसेस पण बरेचसे आहेत. आणि या स्टॉलवर मूर्त्या विविध आहेत म्हणजे जसं आपण 1-2च सिमिलर पॅटर्न खूप आहेत. तर इथे किती पॅटर्न असणार? आता इथं कमीत कमी 70 पॅटर्न तरी असणारच. ओके वेगवेगळे सर्व राईट. आणि वेगवेगळे ड्रेपरी. लालबागच्या राजामध्ये काय असेल? लालबागचा राजा तर बघा. ओके राईट लालबागचा राजा बघू शकता. बट ही मूर्ती बुकड आहे याच्यात दुसरी भेटेल अवेलेबल होईल? अवेलेबल आहेत.
ओके, हिची पण फिनिशिंग तुम्ही बघितली. त्याला आपण प्रभावळ पण देणार. अच्छा, म्हणजे मागचं जे सिंहासन आपण बोलतो ते. सिंहासन बोलतो ते. राईट. तसंच बाल गणेशमध्ये तुम्ही बघत असणार ना मित्रांनो, खूप सुंदर 2 मूर्त्या आहेत इथे जे तुम्ही घेऊ शकता. तसंच वरती बघू शकता मूषक सोबत आहे, एक फेट्यासोबत आहे. आणि या साईडला आलात तर बाल गणेशमध्ये खूप साऱ्या व्हरायटीज आहेत जसे आपण इथं बघतोय. आता ह्यांनाही ड्रेपरी केली म्हणजे 1 फुटाच्या. हो, 1 फूट फ्रेंडली मूर्त्यांना ड्रेपरी केलेली आणि ते पण 1 फीट मध्ये. 1 फीटमध्ये. यस. कारण बघू शकता खूप सुंदर आहेत. तर अशा मूर्त्या खूप कमी ठिकाणी मिळतात आणि आहेत इकडे अवेलेबल आहेत, तुम्ही येऊ शकता. तसंच आपल्या श्रीमंतांच्या गोष्टी आपण करत होतो तर दगडूशेठ हलवाई खूप सुंदर आहे. आणि ह्यांना जर अजून काय सिंपल मध्ये एकदम सुंदर मूर्ती केलेली हे आहे. ह्याच्यासोबतच येणार म्हणजे हे सर्व रुद्राक्ष सर्व आहे ना, संपूर्ण सेट, म्हणजे बाकी काय करायची गरजच नाही, काहीच नाही. क्या बात. आणि इकडे पण बघू शकता ही एक मूर्ती जी आपण बघताय इकडे, खूप सुंदर मूर्ती आहे. तेवढीच सुंदर तिची फिनिशिंग. आणि मेन म्हणजे यावेळेस आपण मेटल वर्क आणि मेन म्हणजे हे पण दागिनेही देतोय. हो. तर मित्रांनो आपल्यासोबत गणेश भक्त आहेत सिद्धेश भालेकर. तर तुम्ही इकडे दरवर्षी येता? हो, दरवर्षी येतो आम्ही. ओके, तर कशा वाटतात त्या मूर्त्या? म्हणजे या मूर्त्यांना जे आपले म्हणजे मूर्त्यांना जे फिनिशिंग आहे ओके आणि मूर्तीकडे बघितलेलं जे आपलेपणा वाटतो, ओके. अशा मूर्ती इथंच दरवेळेस म्हणजे. आणि आणखी एक मी तुमचं ऐकलं आता बोलताना की दरवेळेस थीम बेस नाही. मागच्या वर्षी कुठली मूर्ती नेली होती? आम्ही मागच्या वेळेस बाळूमामांची मूर्ती नेली होती. ओके. हो. यावेळेस कुठली पसंत आली का अजून शोधता बघताय? नाही, आता बघतोय, आजच आलोय. ओके. थोडं लेट झालं आम्हाला यायला, तसं आम्ही अजून थोडं लवकरच यायला पाहिलं होतं. राईट. जेवढं लवकर आलं तेवढं लवकर चांगल्या मूर्त्या भेटतात. राईट राईट राईट. धन्यवाद दादा. गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण शुभेच्छा. तर मित्रांनो आपल्यासोबत स्वप्नील वाघमारे सर आहेत. सर तुम्ही इकडे नेहमी येता गणपती बाप्पांच्या मूर्त्या बघायला? तर ह्या वर्षी आपण बुक केली जस्ट? हो, आता जस्ट बुक केली बाल गणेश केली आहे. तर इथं मूर्त्या कशा वाटतात आणि म्हणजे व्हरायटी कशी वाटते? मस्त आहे. मस्त आहेत. भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या बघायला मिळतात. ओके. आणि वेगळ्या हाईटमध्ये म्हणजे जशी उंची पाहिजे तशी सुद्धा आपल्याला मिळते इथे. राईट. त्यामुळे तुम्ही वर्षानुवर्ष इकडे येत आहे. तर सर तुम्हाला गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला थँक्यू. आणि मित्रांनो आता इथे तुम्ही बघू शकता 2 फुटातील गणेश मूर्त्या आहेत ज्या की मुंबई स्टाईलमध्ये आणि तेवढं सुंदर त्यांना ड्रेपरी आणि मेटल वर्कचे फेटे बनवण्यात आले आहेत विथ मोरपंख आणि शस्त्रही देण्यात आलेत. राईट. दह्यावर. आता ही जी मूर्ती ही पण 2 फुटामध्ये असते. हो, 2 फूट मध्ये. तसंच ह्याचा वेगळा फेटा आहे ज्याच्यात डायमंड वर्क मेटल वर्क करण्यात आलेलं आहे. याचं आपण जर कॉम्बिनेशन बघितलं ते म्हणजे कॉम्बिनेशन सिलेक्शन पण एकदम म्हणजे बेस्ट करण्यात आलं आहे. एकदम परफेक्ट. राईट. कारण की प्रत्येक मूर्तीला जसं आपण बघतो इकडेही सगळ्यांचे कॉम्बिनेशन सिलेक्शन खूप सुंदर केलेले आहेत आणि ते ज्यांना शोभतात म्हणजे मूर्तीलाही. बरोबर. आता इकडे बघू शकता ही एक मूर्ती विथ मेटल वर्क जे तुम्ही बघू शकलात. तर ह्याचा फेटा वेगळा आहे. कमळावर बसलेली गणपती बाप्पाची मूर्ती आणि आपले लालबागचा राजा. ह्याचाही प्रभाव भेटेल. यस, प्रभावळ सर्वांचं भेटेल. ओके. तर मित्रांनो इकडच्याही मूर्त्या तुम्ही बघितल्या आहेत तर संपूर्ण विविध प्रकारच्या मूर्त्या आहेत. ह्यांच्या कुठल्याही मूर्ती तुम्हाला आवडली ह्याचा स्क्रीनशॉट घेऊन खाली नंबरवर सेंड केला तर ऑनलाईन बुकिंग होऊन जाईल. होईल बुक. राईट. तसं वरच्या मूर्त्या बघू शकता तुम्ही, खूप सुंदर प्रकारच्या मूर्त्या आहेत. तेवढं सुंदर फेट्याचं वर्क. आणि ह्यावेळेस इकडे ह्या स्टॉलवर किती मूर्त्या असणार साधारणतः? आता ह्या स्टॉलवर 250 आहेत. ओके. सध्या सगळ्या इको फ्रेंडली म्हणजे कम्प्लीट. तिकडे ॲटलीस्ट 20% पीओपी होते. बरोबर. बट इथे संपूर्ण इको सर्व टोटल इको फ्रेंडली. राईट. आणि फेट्यांचे प्रकार किती असणार आहेत? फेट्यांचे प्रकार आहेत जवळजवळ 20-30 तरी आहेत इथंच इकडे. हो. कारण की त्या स्टॉलवर मला अंदाजे आठवतंय की आपण जवळपास 70 एक प्रकारचे विविध फेटे पाहिले होते. तर मित्रांनो सगळ्या मूर्त्या तुम्ही बघू शकता. सगळ्यांचं फिनिशिंग ड्रेपरी बऱ्याचशा मूर्त्या बुकही झाल्यात. जर कुठली मूर्ती आवडली तर बिना विचार करता तुम्ही पाठवू शकता. पण आता ह्या 2 मूर्त्या आहेत, ह्या दोन्ही बुक आहेत. पण ह्याच्यात दुसरं ऑप्शन पाहिजे असेल भेटेल आपलं ते 2 नंबर दुकानावर भेटेल. तिकडे भेटेल. हो. तर ही एक बघू शकता बटशाही पॅटर्नमध्ये. प्लस ही एक बघू शकता. तर आता या स्टॉलचा टायमिंग काय असणार आहे? ह्या स्टॉलचा टाइम सेम 10 AM ते 11 PM. आणि मित्रांनो मी तर बोलतो दरवर्षी यांचा स्टॉल जसा सुरू होतोय तसंच तुम्ही इकडे या. कारण की इकडे एवढ्या विविध प्रकारच्या मूर्त्या आहेत ज्या तुम्हाला पूर्ण पुण्यात शोधून नाही भेटणार. अशी बघू शकता जास्वंदावरची एक मूर्ती आहे, ही मुंबई स्टाईल आहे. बाल गणेशमध्ये ऑप्शन्स आहेत. ही एक मूर्ती बघा, बाल गणेशमध्ये आणखी एक मूर्ती आहे. प्लस प्रत्येक मूर्तीला ड्रेपरी जे करण्यात आले आहे ओरिजिनल केसं लावून किंवा फेटा बघा यांचे. म्हणजे हा एक फेटा पण खूप युनिक आहे. आपण तिकडे भटची मूर्ती बघितली ना त्याच्यामध्ये अजून हा एक बेबी पिंक कलर आहे. कलर ऑप्शन्स पण आहेत. कलर ऑप्शन्स पण आहे. ओके. आणि हे इकडे 2 फूट मध्ये बेबी डॉल की ते पर्पल टोन मध्ये बनवलेले 1 टोन. राईट. पण याचा फेटा खूप म्हणजे तेच बोलतो ना मी व्हिडिओमध्ये सुरुवात पण केली की फेटे विविध प्रकारचे बघायला भेटले. तसा हा एक फेटा आहे ज्याच्यावर फर आहेत, क्रोश आहेत. आणि ही पेपर लगदा 2.5 मध्ये जाते. ओके. ही पेपरची. हो. पेपर लगद्यापासून बनवण्यात आलेली श्रींची मूर्ती. त्याला आपण काठपदर धोतर वगैरे परफेक्ट दिलेला आहे. ओके. संपूर्ण ड्रेपरीज आहेत. पण आता ही मूर्ती ॲज कम्पेअर टू शाडू माती उचलायला इझी असते. उचलायला इझी. ओके. शाडू माती हेवी असते. आपला लगदा एकदम
लाईट वेट असतो आणि म्हणजे विसर्जित करायलाही खूप इझी पडेल इझी पडेल. आणि घरगुती पण करू शकता विसर्जित. घरगुती पण होते. ओके, तर मित्रांनो संपूर्ण मूर्त दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. तर बघू शकता तुम्ही सर्वांचे फेटे ड्रेपरी सगळं विविध प्रकारचं आहे. तसंच श्रींची मूर्ती श्रीमंत दगडूशेठ हलवाई ही बघू शकता एक. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे असे जे आपण पैठणी म्हणा किंवा हे, त्यांची फिनिशिंगच वेगळी आहे. म्हणजे पैठणीला खूप भारी फिनिशिंग. राईट, आणि ज्यांना म्हणजे प्रत्येक चॉईस आहे, ज्यांना असं म्हणजे फ्लोरोसनमध्ये आवडतं आपण इथं जो दुपट्टा बोलतात शेला पडला तो वेगळा दिलेला आहे त्याला. ओके, त्याला डिझाईन केलेली आहे. काय बात आहे. एक मूर्ती बघू शकता ही वाली बघा. मूर्त्या पण म्हणजे प्रत्येक चॉईस. कृष्ण बघा, कृष्ण. आता याची बासरी वगैरे येईल याची. हो बासरी येईल त्याला. ओके, ही एक बघू शकता. आसन पद्धत बघा खूप सुंदर आहे. तसेच ही मोराचं जे फेटा बनवला मुकुट, ती एक मूर्ती खूप सुंदर आहे. आता इकडे ज्या मूर्त्यांचे स्टॉल जे मूर्त्या आहेत त्यांची पण फिनिशिंग. आता हा एक फेटा बघा. हे असे म्हणजे मला वाटतं पुण्यात तर सर्वप्रथम बघायला भेटते आपल्याला. यस यस. एवढे व्हरायटी फेट्यांची आपल्याला नाही एका स्टॉलवर इतकी व्हरायटी ही पहिल्यांदाच. बरोबर. आणि एवढे व्हरायटीचे फेटे बनवून ह्याला म्हणजे सुरुवात कधी होती आपल्या या कामाची? आणि आपण हे फेटे कोणाकडून बनवून पण नाही, आपण सर्व स्वतःच बनवतो. ओके, इथल्या इथंच बनवतो. पण आता ह्याला सुरुवात ही कामाची कारण वेळ लागला. सुरुवात केव्हा करता याची काम? सुरुवात आपण फेब्रुवारीमध्ये करतो. ओके, मित्रांनो बघू शकता खूप सुंदर. तर गिरीश, आता दरवर्षी जर आता होलसेल पण आहे तुमचं, तर होलसेलसाठी बुकिंग करायची असेल कधी कॉल करा? फेब्रुवारी मार्च. यस. रिटेलला बुकिंग आपलं चालू होतं मार्च जून पासून. तर मित्रांनो खूप सुंदर माहिती मिळाली. इथं बऱ्याचशा मूर्त्या आहेत. लवकरात लवकर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. ॲड्रेस मेन्शन आहे, इथं जवळ असेल तर व्हिजिटही करा. आणि कुठली मूर्ती आवडली असेल तर स्क्रीनशॉट घेऊन खाली नंबरवर संपर्क साधा. धन्यवाद. जय गणेश.